मित्रांनो सोडी अंपायर आता अंपायर डिसिजन आम्ही काही इथून बोलू नाही शकत इथं ते सिस्टम नाही अंपायर डिसिजन ला डिसिजन त्याची संधी आहे अंपायर लक्ष नीट ठेवावं अशी आमची विनंती असेल फायनल मॅच आहे अंपायर लक्ष नीट ठेवा तिकडे लाईनीवरती काय का फायनल मॅच आहे थोडी चुकी करायची आपल्याला हे करू शकते तर लक्ष बरोबर ठेवा पुढचा चेंडू कोण देतो सिद्धेश आणि मग त्यांनी पहिले 4 षटकार मारे त्याला टाकतोय गोलंदाजी आणि हा चेंडू डॉट केला काय डॉट केला वाटलं ते नव्हतं की डॉट करणार चला काय नाही होते दाखवले आहे त्यांनी आता निर्धार चेंडू टाकलेला आहे वीस फुल राहिले इथे आणि बघूया 20 फुलचा धाव अतिरिक्त 2 म्हणजे ते एक राऊंड ते 2 धाव घेतले आणि टीमची वाढती धावसंख्या झाली आहे ती 12 एक ओव्हर 12 बघूया कोण ब्रेक देतो आणि कोण नाही ओव्हर 12 रन आणि युट्यूबला चालू आणि तुम्ही घरी बसून युट्यूब चालू करू शकता आणि मॅच बघू शकता तिथे युट्यूबला ठेवूया पहिल्यांदा इकडे आदिवासी ग्रुप मध्ये मी आदिवासी ग्रुप कलमाचा पोंडा त्यांनी दिलेलं आहे की हो तुम्ही घरी बसला युट्यूब लावची मॅच बघू शकता घरी बसला मॅच बघा आणि गोलंदाजीकडे आशिष आलेला आहे आणि बघा आशिष कसे कामगिरी करू शकतो गणेशने दिले 12 रन एक ओव्हर मध्ये आशिष संधी राहिलेला बॉल टाकण्यासाठी हा चेंडू उडवला ओव्हर साईडला आणि हा 2 रनाचा फटका मारला आहे आशिष हो अनुप काय केलं आणि त्याने मला 2 रनाचा फटका मारला त्याने टाकून गेला की आम्ही पण कमी नाही आणि हा चेंडू टाकायला आहे लिहिला इथं ते सुंदर अशी अंपायरिंग करतायत ते नो बॉल एक रन आता एक रन घ्या लिहून घ्या 15 तुमची वाढीचा संख्या 15 झालेली आहे आणि हा चेंडू मारला तो शॉर्ट बॉल टाकला शॉर्ट बॉल मध्ये धाव संख्या 2 रन टीमची धाव संख्या झाली 17 शॉर्ट बॉल टाकला होता जणू काय तो षटकारच होता इथे आपल्याकडे 2 टिकल्या स्वरूपात गेलाय तो 2 रनाचा धाव संख्या बघा पहिला चांगले करते गोलंदाजी आशिष आता काहीतरी गोलंदाजी वेगळी काय लागली पहिला चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती आता गोलंदाजी काय करतात ते तुम्ही बघू शकता आणि युट्यूब वर चालू केलेले आहे ते आज रजनीश जे युट्यूब वरती चांगली मॅच दाखवत आहेत आणि हा चेंडू मारलेला आहे आणि बघूया काय आणि हा चेंडू चांगली फिल्डिंग केली तरी तुमची धाव संख्या फक्त 1 रन मध्ये समान मानलेलं आहे टीम त्याने 3 रन त्याने वाचवले अंकुशने अगदी सुंदर अशी फिल्डिंग केलेलं ते अंकुश बेस्ट फिल्डर म्हणून तुम्हाला बोलू शकतो अंकुश नाही चांगली फिल्डिंग केलं त्यांनी टीमचे 3 रन वाचवलेले 3 धाव वाचवलेले आहेत तिथं धाव संख्या वाढती झालेले आहेत ते 18 रन आणि हा टाकलेला आहे त्याने आता 1 रन 19 धावा ते धाव संख्या बॉलिंग करतो चांगली त्याला माहिती आहे मी काहीतरी 2 चेंडू चुकीचे टाकले तर मी पुढचे 2 चेंडू चांगले टाकणार नाव आहे आशिष मी आहे भोलेगावचा जीवाच्या पाडामध्ये खेळतो आणि हा चेंडू कॅचची संध्या बघूया काय करता आणि ही कॅच झेल बाद झालेला आहे आणि हा
मॅच 30 10चा स्कोर तुम्हाला एवढेच आहे 10चा 10-10 बनवा आणि मॅच जिंका आणि ट्रॉफी घेऊन जा बालपाड्या या बघूया सचिन स्ट्राईकला आहे आणि नो स्ट्राईक गेला तो आशिष आहे सचिन है स्ट्राइक एंड पे सचिन एंड नो स्ट्राइक एंड पे आशीष आणि बॉलर नेम बॉलरचं नाव काय शिवम 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 बॉलर आणि फायनल चालू झाले आणि युट्यूब वर तुम्ही दोन घरी बसल्या तुम्ही सामना बघू शकता कॉमेंट्रीचं नाव आहे जितू वरठे जितू वरठे तुम्हाला सांगतो कॉमेंट्री करतोय बघूया पुढचा शब्द जो येतो तो शिवम शिवम कसे करतो माझं नाव जितू वरठे आणि हा चलन उभा टाकलेला त्यांनी बघूया तो पण बलाढ्य बॅट्समॅन सचिन जागेवर षटकार मारतो तो कसं पण त्याला गोल टाका त्याला गोल केलाय पण त्याला माहिती आहे की हो मी एक ओव्हर मध्ये पण 30 रन मारू शकतो मला काय त्याची फरक नाही पडत एक गोल झाल्यावरती हो हो दिनेश सारखा कीपर असता आता त्यांनी कॅच घेतली असती बेस्ट कीपर असतो दिनेश आजच्या आदिवासी मॅच दिनेश काय किपिंग गेले त्यांनी एक रन आता झालेला आहे 2 बॉल 1 रन इथं जर शिवून येतो झालेला आहे सज्ज झालेला आहे हो त्यांनी बघूया किती दूर आणि कॅप्टन झेलची संधी आणि बघूया झेल होते की नाही आणि हे मिस फील्ड आहे आणि धावतात आणि तिसऱ्या मध्ये रेडी आणि हे 3 धावा चौथ्या रेडी बघूया किती धावा घेतात आणि हे धाव संख्या आणि हे बॅट्समॅन चकमा देतो हो त्यांनी सांगितलं 3 बॉल 4 रन राहिले चांगली आणि हो रनआउट संधी होती नाही नका दिलाय गुड डिसिजन फॉर अंपायर आता 3 रन घेतलेल्या धावून मित्रांनो 4 रन म्हणजे मॅचच्या वाटेला फक्त 3 बॉल आणि हा चेंडू निर्धाव केल्याने धाव येते आणि जलमली एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि बघूया आता जे किती 2 धावा देते अंपायर धावा किती आहेत 2 धावा आता ते अंपायर 2 धाव दिले 2 धाव दिले अंपायरने 2 धावा लिहून घेऊ बॅट्समॅनचे रन 22 रन राहिले ते 2 रन 22 रन 2 राहिले ते बॅटीला बॉल नाही लागला 22 रन 2 राहिले
तिथे वाद करू नका, अंपायरने वाद करू नका, कारण की अंपायर सकाळपासून तिथे उभे आहेत आणि अंपायरने कधी वाद घालू नका, कारण की सेमीफायनल फायनलचा मुकाबला होतो. अंपायरने वाद घालू नका. लोखंडवाला बॉईज अंपायरिंग ला डिव्हिजन, लोखंडवाला बॉईज अंपायरिंग ला डिव्हिजन. अंपायरने वाद घालू नये. अंपायरने वाद घातला तर पेनल्टीला तुम्हाला समोर जावं लागेल, पेनल्टीला समोर जावं लागेल. अंपायरने कोणी वाद घालू नका, तुम्हाला नम्र विनंती आहे. कारण की अंपायर सकाळपासून उन्हामध्ये तुमच्यासाठी नाही पाणी पिलं त्यांनी नाही काय केलेलं आहे, तर डिसिजन बरोबर येतात. अंपायरने कोणी वाद घालू नका, ही नम्र विनंती तुम्हाला असेल. तुम्हाला विनंती आहे लोखंडवाला बॉईज की तुम्ही वाद घालू नका. लोखंडवाला बॉईज पेनल्टीला समोर तुम्हाला पेनल्टीला फेस करावं लागेल, हे लक्षात द्या. युट्यूब लाईव्ह मॅच आहे, युट्यूब लाईव्ह तुम्ही असं करू नाही शकत. मॅच चालू ठेवा, रात्र होणार आहे. बॅट्समॅनला बॉल दिसल्यानंतर मॅच चालू होणार, चालू ठेवा. काही का रात्र आल्यावरती टीम 6 रन झालेले आहेत, 3 बॉल 6 रन. दोन बॉल गेलेला ते आपल्याला शिवून दे. बघूया 7 रन. लास्ट चेंडू आता या ओव्हरचा, लास्ट चेंडू. 7 रन राहिले, 7 रन. 7 रन राहिले, 7 रन आणि लास्ट चेंडू ओव्हरचा. आणि हा चेंडू मारायला त्याने आणि 1 रनसाठी 8 रन आणि 12 बॉल मध्ये त्यांना जिंकायसाठी 22 पाहिजे. 12 मध्ये 22 पाहिजेत त्यांना. त्यांना माहिती आहे सचिन इथे उभा आहे, तो 6 बॉल मध्ये पण 22 करू शकतो. काही सचिनची बॅटिंग मी बघितलेली आहे. सचिन आहे, तिथं नंतर अंकुश आहे, भरपूर जण गोविंद आहे, दिनेश आहे, चांगले चांगले बॅट्समॅन आहेत. त्यांना काय माहिती आहे की हो मी करू शकतो, की हो मला माहिती आहे की मी इथे 22 रनसाठी काय नाही. आम्ही विकेट वाचवानी खेळू, 8 रन आता केली तर नंतर पण आम्ही करू शकतो. आणि बॉलिंगकडे सज्ज होतो. आणि 8 रन राहिले आणि परत आज जे रजनीश हा चॅनलचं नाव आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रेस द बेल आयकॉन, कारण दुसऱ्याकडे मॅच असतील ते दाखवू शकतात. आणि हे मॅच होईल सेमीफायनलचा मुकाबला आहे. मॅच होईल मी आदिवासी ग्रुप आणि मॅच होईल आहे आणि तुमचा हा खेळाचा मनोरंजन तुम्ही घेताय आणि बोलत राहायला सज्ज. आणि हा ऑफसाईडला चेंडू पटकावला आणि किती जातात आणि धावून घेतात ते अंपायर. तुमचा सांगा डिसिजन काय आहे ते आम्हाला माहिती नाही. अंपायर डिसिजन बोला काय कुठे आम्हाला काय माहिती नाही ते बोला. 1 रन आता का 1 रन दिलेला आहे ते. किमती वाटला संख्या 9 झालेली आहे. 1 रन 1 रन झालेला आहे. आणि उडवलेला चेंडू आणि बघूया काय होतं आणि कुठे तुम्ही धावण्याला भेटेल. दुसरं गाव मिस फिल्डिंग राहिलं इथे आणि पण आजची मिस फिल्डिंग आणि ओव्हरथ्रो केलाय तर वाटली थ्रो म्हणून चुकले तरी 2 धावा. त्याच्या टीमची वाजवतो झालेले 11 धाव संख्या झालेले. हो बोलतात आम्ही सिंगल डबल पण करू, ते कुठेतरी मोठा फटका आला तर तुम्ही मॅच मध्ये येतात. 11 रन झालेले 2 धाव. हो निर्धाव चेंडू आणि धावून आतमध्ये आहे का आतमध्ये चेंडू आणि धावतात 2 धावतात. चेंडू आतमध्ये धावतात आणि रनआउटची संधी आणि हा मिस फिरवला आणि दुसरा संधी आहे. आता त्याच्या 2 धावा धावून घेतलेल्या आहेत त्यांनी आणि आता 2 धावा दिल्या. अंपायर रन अच्छा अंपायर दिले 2 धावा.
अंपायरने कोणी वाद नाही करायचं. अंपायर डिसिजन ला डिसिजन फायनल अंपायर डिसिजन. हो अतिशय चांगलं हे राजू अंपायर आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी करत अंपायरची. सकाळपासून 22 रन आहेत आता जे बॅट्समॅन 22 रन 22 2 रन 13 झालेले. तीन बॉल 13. आणि मला चिन्हाने बघूया काय मिस फील आलेला आणि दुसऱ्याचा प्रयत्न करतात आणि दुसरा सध्या तिसऱ्याचा प्रयत्न करतात. काय मिस फील आणखी मिस फील आणि हे धावलेत आणि रन संध्या आणि रन स्तंभ आणि इथे आशीष गोल आशीष आहे गोल बाद झाले तिथे आशीष. हो योरकट चिनू टाकला काय सचिनला काय समजलं नाही. त्यांचा बलाट जसा काय बाहुबलीत गेल्यासारखा असं झालेला आहे. बाहुबली त्यांचा गेलेला आहे तिकडं त्यांचा कर्णधार सचिन. बाहुबली त्याचे बॉल विकत घेतला येतो अनुप यांनी विकत घेतलेला आहे. अनुप यांनी
आणि लोकवाला भोज आहेत तिकडे फायनलच्या कडे आहेत पोचलेले आहेत. लोकवाला भोजचे तारीफ करणं पाहिजे आहे त्या ठिकाणी पोचलेले आहेत. आणि विजेता संघ व्हायला